5 वर्षाची पिहू घरात काम करणाऱ्या रमाबरोबर संध्याकाळी पार्कमध्ये खेळत होती. तिच्या अंगावरचे कपडे, तिचं वागणं पाहून कोणालाही वाटलं असतं, ही मुलगी नक्कीच श्रीमंत घरातली आहे. काही वेळ खेळल्यावर रमा प्रेमाने म्हणाली, "चल बाळा, आता घरी जाऊया." असं म्हणून तिने पिहूचा हात धरला आणि दोघी निघाल्या. पण तेवढ्यातच पिहूची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळण्याच्या दुकानावर गेली. दुकानाच्या बाहेर ठेवलेला एक मोठा टेडी बेअर पाहून पिहू थबकली. तिचे डोळे चमकले. "आंटी, मला हा टेडी बेअर हवा आहे," ती हट्टाने म्हणाली. रमा तिला समजावत म्हणाली, "बाळा, उद्या तुझ्या आईला सुट्टी आहे. उद्या ती तुला घेऊन देईल." पण पिहू काही ऐकायला तयार नव्हती. ती रडवेल्या आवाजात ओरडली, "नाही, मला आत्ताच टेडी हवं आहे, नाहीतर मी घरी येणार नाही." आणि तडक रस्त्याच्या मध्यभागी बसूनच राहिली. रमा संतापली. वहिनींनी हिला खूपच लाडावून ठेवले. माझं अजिबात ऐकत नाही. किती हट्टी झाली ही, ती बडबडली. मग तिने चिडचिडी सुरात फोन उचलला. "वहिनी, पिहू काही केल्या घरी यायला तयार नाही. टेडी बेअर हवा आहे म्हणून रस्त्यात बसली आहे. आता काय करू?" नंदिनीने शांतपणे उत्तर दिलं, "रमा, तिला टेडी बेअर घेऊन दे. तुझ्याकडे पैसे आहेत ना?" "हो आहेत, पण आधी किंमत विचारते." "ठीक आहे, मी ऑफिसमधून निघतेच आहे. थोड्या वेळात घरी पोहोचते." रमा दुकानात गेली. तिथे एक वृद्ध महिला बसली होती. "माई, हा टेडी कितीला आहे?" तिने विचारलं. "थांबा, मी मालकांना विचारते." असं म्हणून ती आत जाणार इतक्यात दुकानदार बाहेर आला. "500 रुपये," तो म्हणाला. रमाने आपली पर्स तपासली. नेमके 500 रुपये होते. तिने ते दिले आणि टेडी घेतला. पण टेडी इतका मोठा होता की रमाला कळेना टेडी उचलावा की पिहूला. ती अस्वस्थपणे म्हणाली, "दादा, माझं घर जवळच आहे. हे खेळणं तुम्ही घरी पोहोचवून द्याल का?" दुकानदाराने लगेच त्या वृद्ध माईंकडे पाहिलं. "माई, तुम्ही जरा यांच्यासोबत जा आणि हा टेडी घरी पोहोचवा." वृद्ध महिला रमाबरोबर निघाल्या. घरात पोहोचल्यावर टेडी देऊन त्यांनी दमलेल्या आवाजात विचारलं, "बेटा, एक ग्लास पाणी मिळेल का?" "हो, तुम्ही बागेत बसा, मी घेऊन येते," रमा म्हणाली. पाणी पिऊन झाल्यावर त्या निघू लागल्या. पण अचानक त्यांना चक्कर आली. "माई, थोडा वेळ इकडेच बसा, आराम करा," रमा म्हणाली आणि आपल्या कामात गुंतली. तेवढ्यात पिहू बाहेर आली. तिने त्या वृद्ध माईंशी गप्पा मारायला सुरुवात केली. खेळू लागली. काही क्षणातच माईंचा थकवा, वेदना विसरल्या गेल्या. पिहूच्या सोबतीत त्या मनोमन खुलल्या. इतक्यात नंदिनी ऑफिसमधून घरी परतली. तिने पिहूला त्या वृद्ध माईंबरोबर खेळताना पाहिलं आणि आश्चर्याने रमाला विचारलं, "रमा, या माई कोण? आपल्या घरी का आहेत?" रमा हळूच म्हणाली, "वहिनी, या माई दुकानात काम करतात. माझ्याबरोबर टेडी द्यायला आल्या होत्या. त्यांना चक्कर आली म्हणून थोडा वेळ इकडेच बसल्या आणि पिहू त्यांच्याजवळ खेळायला लागली. मी आत्ताच त्यांना जायला सांगते." "ठीक आहे," नंदिनी म्हणाली. रमा जाऊ लागली. तेवढ्यात नंदिनी म्हणाली, "रमा, जर त्या माईंना भूक लागली असेल तर त्यांना काहीतरी खायला दे, मग त्यांना जायला सांग. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते." असं म्हणून नंदिनी आपल्या खोलीत निघून गेली. रमा बाहेर येऊन त्या माईंना विचारते, "माई, तुम्ही काही खाणार का?" त्या वृद्ध महिला थकल्या आवाजात म्हणाल्या, "हो बाळा, घरात काही असेल तर दे. सकाळपासून काहीही खाल्लं नाही." रमाने लगेच आत जाऊन त्यांना जेवण दिलं. दुसरीकडे नंदिनी खोलीत जाऊन त्या माईंची गरिबी पाहून भूतकाळात हरवली. तिला आठवायला लागलं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती दादा वहिनींबरोबर राहत होती, तेही कामवाल्या बाईसारखी. पण अभ्यासात हुशार असल्यामुळे स्कॉलरशिप मिळाली आणि त्यावरच तिने पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना तिची ओळख कुणालशी झाली. साध्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांनाही कळलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुणाल एका कोचिंग क्लासमध्ये शिकू लागला. काही दिवसातच दोघांनी देवळात साध्या पद्धतीने लग्न केलं. नंदिनीच्या दादा वहिनींना हेच हवं होतं.
बहिणीच्या लग्नाचा खर्च टाळावा आणि तिच्यापासून सुटका व्हावी म्हणून ते या लग्नामुळे खुश झाले. पण नंदिनीच्या सासूबाई शारदाताईंची वागणूक मात्र दोन तोंडी होती. मुलगा कुणाल समोर असताना त्या गोड बोलत, पण तो घरात नसताना नंदिनीला टोमणे मारत. नंदिनी जेव्हा कुणालला सांगायची, आई माझ्यावर नाराज असतात, तेव्हा कुणाल उत्तर द्यायचा, मला तर तसं काही जाणवत नाही, हा तुझा गैरसमज आहे, जास्त विचार करू नकोस. कुणालचं बोलणं ऐकून नंदिनी शांत राहू लागली. तिच्यामुळे सासू मुलगा यांच्यात भांडण नको म्हणून हळूहळू तिनं कुणालला सांगणं बंद केलं. सासूबाईंच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून ती पुन्हा शाळेत शिकवायला जाऊ लागली. म्हणजे घरात 2 पैसे तरी येतील असेच दिवस सरत होते. एक दिवस कुणाल ऑफिसमधून लवकर निघाला. त्याला वाटलं नंदिनीला पण घेऊन जातो. तो शाळेच्या गेटवर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं नंदिनी एका अनोळखी पुरुषाशी बोलत होती. ते कुणालला अजिबात आवडलं नाही. तो माणूस निघून गेल्यानंतर कुणाल नंदिनीला विचारतो, तो कोण होता? नंदिनी सहज म्हणाली, ते सत्यम सर आहेत, नवीन सायन्स शिक्षक, अलीकडेच आले आहेत. हे ऐकून कुणाल काही न बोलता तिला घेऊन घरी आला. पण त्या क्षणापासून त्याच्या मनात नंदिनी आणि सत्यमबद्दल शंकेचं बी रुजलं. काही दिवसांनी शाळेची ट्रिप गेली आणि रात्री उशिरा शाळेत पोहोचली होती. कुणाल म्हणाला, नंदिनी मी तुला घ्यायला येतो. ती म्हणाली, एवढ्या थंडीमध्ये तुम्ही कशाला बाहेर पडता? माझी मैत्रीण आहे, आम्ही दोघी रिक्षा करून येतो. पण जेव्हा त्या दोघी शाळेबाहेर रिक्षा शोधत उभ्या होत्या तेव्हा सत्यम म्हणाले, चला मीच सोडतो, तुमचं घर माझ्या रस्त्यातच आहे. नंदिनी नकार देत होती, पण तिची मैत्रीण म्हणाली, अगं रिक्षा कधी मिळेल सांगता येत नाही, उशीर होईल, चल त्यांच्याबरोबर. मजबुरीने नंदिनी कारमध्ये बसली. घरी पोहोचल्यावर ती उतरली, पण हे दृश्य कुणालने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. रागाने पेटलेल्या कुणालने दरवाजा उघडला. नंदिनी घरात पाऊल टाकताच तो तिला झडकारत म्हणाला, मी तुला घ्यायला येतो म्हणालो तर तू नाही म्हणालीस आणि त्या सत्यमबरोबर आलीस. खरं खरं सांग, तुमच्यात नक्की काय चाललं आहे? हे ऐकताच नंदिनीच्या हातातली बॅग खाली घसरली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, कुणाल हे काय बोलता तुम्ही? तुमच्या प्रेमावरच विश्वास नाही का? माझ्या चारित्र्यावर शंका घेत आहात? ते फक्त माझे सहकारी आहेत, त्या पलीकडे काहीही नाही. खरं तर मी नको म्हणत होते, पण माझी मैत्रीण पूजा हिच्या हट्टामुळे मी त्यांच्याबरोबर आले. माझं मन नव्हतंच, मी नाही म्हणू शकले नाही. कुणाल दात ओठ खात म्हणाला, मला मात्र तू सरळ नाही म्हणालीस. इतकं बोलून त्याने संतापाने घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद केला. नंदिनी अलगद म्हणाली, कुणाल तुला त्रास होऊ नये म्हणून मी असं केलं. बाहेर प्रचंड थंडी होती आणि माझी मैत्रीण माझ्यासोबत होती म्हणून आम्ही रिक्षाने यायचं ठरवलं. पण कुणालने तिचं ऐकलंच नाही. तो सरळ बेडरूममध्ये जाऊन गप्प झोपला. शारदाताई त्यांच्या खोलीतून हे सगळं ऐकत होत्या. मुलगा सुनांचा वाद पाहून त्यांच्या चेहऱ्यावर मात्र विचित्र आनंद झळकत होता. नंदिनी ही गप्प बसली आणि रात्री रडतच झोपली. दुसऱ्या दिवशी तात्पुरतं सगळं शांत झालं. परंतु काही दिवसांनी संध्याकाळी नंदिनी शाळेतून परतली तेव्हा कुणाल परत पेटून उठला. नंदिनी आता न सांगता मॉलमध्ये भटकायला जाऊ लागलीस? नंदिनी हबकली. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थच लागला नाही. ती हळू आवाजात म्हणाली, कुणाल सकाळी तुम्ही गेल्यानंतर माझ्या सहकर्मीचा फोन आला. आमच्या पूजा मॅडमचा वाढदिवस होता. स्टाफनं मिळून गिफ्ट घेऊन मॉलमध्ये जाण्याचं ठरलं. मी आईनं सांगितलं होतं, पण कदाचित त्यांनी तुम्हालाच सांगितलं नाही. कुणालने डापरून उत्तर दिलं, आता आईला मध्ये ओढू नकोस. हे सांग, त्या सत्यमबरोबर नातं काय आहे तुझं? शाळेचं कारण सांगून तू त्याच्याबरोबर भटकतेस, बरोबर ना? हे ऐकताच नंदिनीचा पारा चढला. ती आवरूनही न आवरता ओरडली, कुणाल काय फालतू बोलताय तुम्ही? जरा शहाणपणाने बोला. कुणाल ही थरकाप उडवणाऱ्या आवाजात ओरडला, त्या दिवशी त्याच्या कारमध्ये बसलीस होतीस ना तू? मला सर्व कळते. तुझं वागणं चारित्र्यहीन बायकांसारखं आहे.
नंदिनीला आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. तिनेही जोरात प्रत्युत्तर दिलं, तो फक्त माझा सहकारी आहे. मी त्याच्यासोबत एकटी गेले नव्हते. सगळे शिक्षक आणि मॅडम्स आमच्यासोबत होते. तरीही तुला विश्वास नाही? इतकं म्हणायच्या आत कुणालने संतापाच्या भारात तिच्या गालावर जोरदार चपराक मारली आणि गरजला, आता लगेच माझ्या घरातून निघून जा. पुन्हा कधीही या उंबरठ्यावर पाऊल ठेवू नकोस. तू चरित्रहीन आहेस. चालती हो. त्याने दरवाजाकडे बोट केलं. कुणालचं हे भेसूर रूप पाहून नंदिनी दचकली. डोळ्यातून धारा वाहू लागल्या. ती धावत सासूबाईंकडे गेली आणि आर्त स्वरात म्हणाली, आई, सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मॉलमध्ये जाणार आहे. तुमच्या मुलाला जरा समजावून सांगा ना. पण शारदाताई थंडपणे म्हणाल्या, सुनबाई, मला तुमच्या नवऱ्या बायकोंच्या मध्ये पडायचं नाही. हे ऐकताच नंदिनीचं हृदय अक्षरशः ठणकून तुटलं. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती हळूहळू आपल्या खोलीत गेली, बॅग भरली आणि डोळे पुसत हॉलमध्ये आली. तिने शेवटची एक नजर सासूबाईंकडे टाकली, पण तिथेही नीरव शांतता होती. कुणालकडे पाहून ती थरथरत म्हणाली, कुणाल, मी निघते आहे. पुन्हा एकदा विचार कर, मी खरंच निघते आहे. कुणालने मात्र थंडपणे उत्तर दिलं, चालती हो, आणि त्या सत्यमकडे जाऊन राहा. कुणालच्या या शब्दांनी नंदिनीचे हृदय पिळून निघाले. तिने आसवे गाळत घराचा उंबरठा ओलांडला आणि तो संसार कायमचा मागे सोडून निघून गेली. वहिनी, तुमची मुलगी खूपच हट्टी झाली आहे. ऐकतच नाही. तुम्हीच तिला आत घेऊन या. घरात काम करणाऱ्या रमाचा आवाज कानावर पडताच नंदिनी आपल्या भूतकाळातून वर्तमानात आली. ती स्वतःची स्फुटपुटत उठली आणि बाहेर आली. ही पोरगी दिवसेंदिवस हट्टी होत चालली आहे, असं म्हणत तिनं बाहेर डोकावलं. पिहू दाराशी माईंबरोबर हसत खेळत होती. नंदिनी जवळ गेली. तिने मुलीचा हात घट्ट पकडला आणि त्या वृद्ध महिलेकडे पाहत म्हणाली, माई, आता संध्याकाळ झाली आहे. अंधार पडेल. तुम्ही घरी जा. इतक्यात त्या वृद्ध महिला उठून उभ्या राहिल्या, पण त्यांना पाहताच नंदिनीच्या अंगावर काटा आला. ती थरथरत म्हणाली, तुम्ही इथं? माईंना धुसर दिसत असल्याने सुरुवातीला त्यांनी नंदिनीला ओळखलंच नाही, पण जेव्हा नजर रोखून पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आलं. ओठांवरून फक्त एकच शब्द निघाला, तू. काही क्षण त्या नंदिनीकडे नुसत्याच पाहत राहिल्या. मग अचानक वळून म्हणाल्या, माफ कर ग, मी निघते. नंदिनीने त्यांचा हात धरला. नाही माई, थांबा, घरामध्ये या. आणि त्या वृद्ध महिला तिच्या मागे मागे घरात गेल्या. कारण त्या दुसऱ्या कोणी नसून नंदिनीच्या सासूबाई शारदाताई होत्या. घरात आल्यावर नंदिनीने त्यांना सोफ्यावर बसवलं आणि हळूवारपणे विचारलं, माई, तुम्ही इथे काय करत आहात? शारदाताई काही वेळ गप्प राहिल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेदनांचा सागर दाटून आला होता. शेवटी त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आता काय सांगू बाळा, घरोघरी भटकते, हेच माझं आयुष्य उरलं आहे. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. नंदिनीने पटकन पाण्याचा ग्लास दिला. आई, शांत व्हा. मला सांगा, तुम्ही या अवस्थेत कशा आलात? शारदाताईंनी डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, माझ्या कर्माची शिक्षा भोगते बाळा. तू गेल्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न माझी मैत्रीण लताची मुलगी प्रियाबरोबर केलं. सुरुवातीला सगळं ठीक चाललं, पण हळूहळू तिचा स्वभाव बदलत गेला. तिनं मला घरातल्या नोकरासारखं वागवायला सुरुवात केली. मी जेव्हा लताला सांगितलं की प्रिया मला पायातली चप्पल समजते, तेव्हा ती हसतच म्हणाली, माझी मुलगी मॉडर्न आहे, श्रीमंत घरातली आहे, नोकरांकडून काम करून घ्यायची तिला सवय आहे, आणि तुला तर श्रीमंत घराण्यातली सून हवी होती. आता सेवा करावी लागेलच. मी गप्प बसले, कारण काय करणार होते? त्यांचा आवाज थरथरला. नशिबाने आणखी एक आघात केला. प्रियाच्या वडिलांचा व्यवसाय बुडाला. करोडोचं कर्ज फेडण्यासाठी त्यांचा बंगला विकावा लागला. इकडे कुणाल आणि प्रियाने आपलं घर विकून टाकलं आणि सासू सासऱ्यांना घेऊन मुलांसह दुसऱ्या शहरात
राहायला निघून गेले, जिथे प्रियाच्या वडिलांचं जुनं वाडवडिलांचं घर होतं. मग तुम्हाला घेऊन गेले नाहीत का? नंदिनीने मध्येच विचारलं. तेव्हा शारदाताई डोळ्यातले पाणी आवरत म्हणाल्या, कुणाल तर मला पण बरोबर घेऊन जायला तयार होता. पण प्रिया सरळ म्हणाली, तुमच्या आईला सांभाळण्यासाठी माझ्या बाबांकडे पैसे नाहीत आणि तसंही या म्हाताऱ्या आईचा आता काय उपयोग? कोणतं काम करण्याच्या लायकीची सुद्धा राहिलेली नाही. तिला घेऊन जाणं म्हणजे ओझं आहे. मग काय? बिचारा कुणाल माझ्याकडे बघत म्हणाला, आई मला माफ कर. आणि हातावर फक्त 5,000 रुपये ठेवून म्हणाला, एखादी छोटीशी खोली घेऊन राहा. आणि असं म्हणून माझाच मुलगा मला रस्त्यात सोडून पुढे निघून गेला. बोलता बोलता शारदाताईंचं मन भारावून गेलं आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. काही वेळाने मन हलकं झाल्यावर त्यांनी पदराने डोळे पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मग काही दिवस रस्त्यावर भटकत राहिले आणि एक दिवस त्या खेळण्याच्या दुकानदाराने मला कामावर ठेवलं. तो 2 वेळचं जेवायला देतो आणि महिन्याला फक्त 500 रुपये हातावर ठेवतो. हे ऐकताच नंदिनीने काळजीपूर्वक विचारलं, पण तुम्ही राहता कुठे? एखादी खोली घेतली आहे का? तेव्हा शारदाताई वेदनादायी हसत म्हणाल्या, खोली कुठली ग? कुठे झोपायचं तर त्या दुकानाच्या कोपऱ्यातच पडते. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. असं म्हणून शारदाताई उठून निघू लागल्या. तेव्हा नंदिनीने त्यांच्या हाताला हलकं स्पर्श करून म्हटलं, तुम्हाला हवं असेल तर इथे माझ्याकडे राहू शकता. तेव्हा शारदाताई पाठीमागे वळून डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, नको नंदिनी, मी एकदा तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आता पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊन अडथळा निर्माण करायचा नाही. हे ऐकून नंदिनी चकित झाली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही समजलं नाही. तेव्हा माई म्हणजेच नंदिनीच्या सासूबाई शारदाताई रडता रडता कबूल करू लागल्या, नंदिनी, तुला घराबाहेर काढण्यात माझाच हात होता. कारण मला गरीब घरातली सून नको होती. माझ्या घराची परिस्थिती आधीपासूनच गरिबीची होती आणि म्हणूनच मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी काही मोठी स्वप्न पाहिली होती. मला वाटलं होतं की कुणालचं लग्न जर श्रीमंत घरातल्या मुलीशी झालं तर लग्नामध्ये मिळालेला हुंडा आमच्या घराची परिस्थिती थोडीफार सुधारेल. शारदाताई क्षणभर थांबल्या, डोळ्यातल्या आठवणींचा पूर आवरत आणि पुढे सांगू लागल्या, तुझ्या लग्नाच्या अगोदर कुणालचा जेव्हा पहिला पगार झाला तेव्हा तो मला मॉलमध्ये घेऊन गेला आणि एक नवी साडी घेऊन दिली. त्या मॉलमध्ये माझी भेट माझ्या जुन्या मैत्रिणी लताबरोबर झाली. सुरुवातीला तर मी तिला ओळखलंच नाही, एवढा बदल झाला होता तिच्यात. तिचा नवरा आधी छोटा व्यवसाय करायचा, पण आता तो खूप मोठा झाला होता. लता श्रीमंतीत बुडून गेली होती आणि त्यावेळी तिची मुलगी प्रिया देखील तिच्यासोबत होती. जेव्हा मी कुणालची ओळख त्यांच्याशी करून दिली तेव्हा प्रिया कुणालकडे पाहतच थबकून उभी राहिली होती. काही वेळ आम्ही तिघं चौघं एकत्र बसलो, गप्पा मारल्या, खाल्लं पिलं आणि मग घरी परतलो. आणि दुसरीकडे प्रियाने जेव्हापासून कुणालला पाहिलं होतं तेव्हापासून त्याचा विचार तिच्या मनावर घर केला होता. ती लताला म्हणाली, आई मला कुणालसारखाच हँडसम नवरा हवा आहे. थोडा वेळ तिने हळूच हसत पुढे सांगितलं, आणि आई तुला कल्पना आहे का? शारदा काकूंचा मुलगा गरीब आहे पण दिसायला किती आकर्षक आहे. तू शारदा काकूंकडे माझ्या आणि कुणालच्या लग्नाबद्दल बोल. तसंही तुला घर जावई हवा होता ना, आणि हे लोक गरीब आहेत त्यामुळे कुणाल आणि शारदा काकू सहज तयार होतील. तुला घर बसल्या घर जावई मिळेल आणि मला कुणाल मिळेल. आणि तसंही तो शिकलेला आहे, बाबांचा बिझनेस पण तो सांभाळू शकेल. लता ही हळूच विश्वासाने मान डोलावू लागली. ती म्हणाली, प्रिया खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. मी उद्याच शारदाशी बोलते. दुसऱ्या दिवशी लता घरी आली. ती थोडी हळू पण ठाम होती. सरळ मुद्द्यावर आली आणि म्हणाली, शारदा मी सरळ विषयाला हात घालते. प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे. माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे. मला घर जावई हवं आहे आणि प्रियाला तुझा मुलगा कुणाल आवडला आहे. तू कुणालचं लग्न माझी मुलगी प्रियाशी लावायला तयार आहेस का?
विचार करून बघ शारदा, असं झालं तर तुझं आणि तुझ्या मुलाचं भविष्य अक्षरशः बदलून जाईल. मी हे ऐकून तर चकितच झाले. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण मी तर पहिल्यापासूनच चांगला हुंडा घेऊन येणाऱ्या सुनेचं स्वप्न पाहत होते आणि आता तर माझी इच्छा पूर्ण होणार होती. मी पटकन म्हणाले, माझी काही हरकत नाही आणि कुणाल ही या लग्नाला लगेच तयार होईल. प्रियासारखी बायको आणि अशी सून भेटणं प्रत्येकाच्या नशिबात नाही. कुणाल आला की आजच त्याच्याशी बोलून घेईन. संध्याकाळी कुणाल जेव्हा कोचिंगवरून घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले, कुणाल, आज माझी मैत्रीण लता आली होती. ती म्हणत होती की प्रियाला तू खूप आवडला आहेस आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी पुढे अजून काही बोलणार होते तेवढ्यात कुणाल म्हणाला, आई, ही चांगली गोष्ट आहे, पण तुझ्या मैत्रिणीला सांग की मी त्यांच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. त्यावेळी कुणालचं बोलणं ऐकून मी चकित झाले. मला त्याच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. मी रागाने म्हणाले, का? तिच्याबरोबर लग्न करू शकत नाहीस? पैसेवाले आहेत ते. आपला सगळा त्रास दूर होईल आणि तुला ही नोकरी करावी लागणार नाही. तेव्हा कुणाल म्हणाला, आई, मी नंदिनीवर प्रेम करतो, म्हणजे तुझ्यावर, आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. ती माझ्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि आता एका शाळेत शिक्षिका आहे. तिला आईवडील नाहीत. तिच्या दादा वहिनीने तिला घरातील कामवाली बाई बनवून ठेवलं होतं, म्हणून ती हॉस्टेलमध्ये राहते. गरीब आहे, पण मनाने आणि स्वभावाने खूप चांगली आहे. कुणालच्या तोंडून हे ऐकून मी संतापाने उद्रेक केला. घरी आलेल्या लक्ष्मीला लाथाडून तू एका भिकारीला घरी घेऊन येणार? हे प्रेम वगैरे 4 दिवसाचं नाटक असतं. त्या नंदिनीला विसरून जा आणि प्रियाबरोबर लग्न कर आणि तुझं जीवन सावर. माझं बोलणं ऐकून कुणाल रागाने भडकला. आई, मी लग्न केलं तर फक्त नंदिनीबरोबर करीन. मला पैशाची गरज नाही. इथून पुढे माझ्यासमोर लग्नाचा विषय काढू नकोस, तरच बरं होईल. असं म्हणून तो रागाने दरवाजा आपटून घरातून निघून गेला. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षावर त्याने पाणी सोडलं होतं. आता काय करावं मला काहीच समजत नव्हतं. मी माझी मैत्रीण लताला फोन करून सांगितलं, माझ्या मुलाच्या डोळ्यावर तर नंदिनी नावाची प्रेमाची पट्टी बांधली आहे. तो काही ऐकायला आणि पाहायला तयारच नाही. हे ऐकून लता नाराज झाली, कारण आजपर्यंत तिनं तिच्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती, पण आज ती काहीच करू शकत नव्हती. मला पहिल्यापासूनच श्रीमंत घराण्यातील सून हवी होती आणि माझी ही इच्छा पूर्ण होणार होती जर माझ्या मुलाने तुझ्याबरोबर लग्न न करता प्रियाबरोबर लग्न केलं असतं तर. शेवटी मला जी भीती वाटत होती तेच झालं. कुणालने तुझ्याबरोबर देवळात लग्न केलं आणि तुला घरी घेऊन आला. म्हणूनच तू मला आवडत नव्हतीस. नेहमी माझ्या डोळ्यात खटकत होतीस. जेव्हा मी कुणालला तुझ्याबद्दल काही सांगायचे, तो नेहमीच तुझी बाजू घेत असे. मी नेहमी या विचारात असायचे की तुला या घरातून कसं बाहेर काढावं. एके दिवशी मला समजलं की कुणाल सत्यम नावाच्या मुलावरून तुझ्याशी भांडत होता आणि त्याला तुझ्यावर संशय होता. याच गोष्टीवरून मला कुणालला भडकवण्याची संधी मिळाली. मी रोज कुणालला भडकवत होते. आजकाल नंदिनीचं वागणं बरोबर नाही. फोनवर मुलांशी बोलत असते, पण कुणाल माझ्या बोलण्याकडे फार लक्ष देत नव्हता. ज्या दिवशी तू मॉलमध्ये बर्थडे पार्टीसाठी गेली होतीस त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं, नंदिनी मॉलमध्ये बर्थडे पार्टीला जाणार आहे. तू संध्याकाळी येऊन माझ्या मुलाला तिच्याबद्दल खोटं सांग. संध्याकाळी कुणाल घरी आल्यानंतर लता घरी आली आणि तिनेही 4 गोष्टी जास्त सांगितल्या. आज मी तुझ्या सुनेला एका मुलाबरोबर शॉपिंग मॉलमध्ये पाहिलं होतं. ते दोघं खूप जवळ बसले होते. एकाच प्लेटमध्ये नाश्ता करत होते. असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे. त्यावेळेस कुणाल आम्हा दोघींचं सगळं बोलणं ऐकत होता, पण दुर्लक्षित करून आपल्या खोलीत निघून गेला. लता निघून गेल्यानंतर मी संधीचा फायदा घेऊन कुणालच्या खोलीजवळ जाऊन बडबडू लागले. आजकाल तर सुनबाई नटून थटून जाते, पण एका मुलाबरोबर फिरायला जाऊ शकते असा मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. देवा, असली सून माझ्या पदरात का टाकलीस? एवढं बोलून मी माझ्या खोलीत निघून गेली.
जेव्हा तू घरी परत आलीस तेव्हा तुम्हा दोघांचं भांडण सुरू झालं आणि तू घर सोडून निघून गेलीस. माझ्या तर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि तुझ्यापासून सुटका झाली. या सगळ्या गोष्टींमध्ये कुणालचा काहीच दोष नव्हता. मीच दोषी आहे आणि त्याची शिक्षा आज मी भोगत आहे. नंदिनी बाळा, मला माफ कर. बोलता बोलता शारदाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. हे सगळं ऐकून नंदिनी चकित झाली. ती म्हणाली, जेवढी चूक तुमची आहे तेवढी चूक कुणालचीही आहे. त्याला माझ्यावर विश्वासच नव्हता. विचार न करता मला घरातून जायला सांगितलं. त्यानंतर त्याने मला शोधायचा प्रयत्नही केला नाही. मला तर स्वतःवरच लाज वाटते, कारण मी अशा माणसाला ओळखू शकले नाही. शारदाताई हळूच पुढे आल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, आता मी निघते. तू नेहमी तुझ्या नवऱ्यासोबत आणि तुझ्या मुलीसोबत आनंदी राहा. हे ऐकून नंदिनी थरथरली. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. ती थोडी तुटक शब्दात म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? नवरा? कोणता नवरा? मी दुसरं लग्न केलेलं नाही. मी तुमच्या मुलासारखी नाही. शारदाताईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडासा धक्काच होता. त्या हळूच म्हणाल्या, मग ही मुलगी आणि एवढं मोठं घर, हे सगळं कोणाचं आहे? नंदिनी शांतपणे पुढे आली. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि थोड्या वेदना मिसळलेल्या होत्या. हा सगळा वेळेचा खेळ आहे. हे घर माझं आहे. माझ्या कष्टाचं फळ आहे आणि पिहू माझीच मुलगी आहे. हे ऐकून शारदाताईंच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. त्या हळूच म्हणाल्या, म्हणजे पिहू माझी नात आहे? नंदिनी थोडी कठोरपणे म्हणाली, हो, पण तिला नात म्हणायचा अधिकार तुम्ही गमावला आहे. शारदाताईंनी डोळ्यातलं पाणी पुसत विचारलं, जेव्हा कुणालने तुला घरातून जायला सांगितलं होतं तेव्हा तू का नाही सांगितलं की तू गर्भवती आहेस? नंदिनी शांतपणे हसत म्हणाली, त्यावेळी मला स्वतःलाही माहिती नव्हतं की मी गर्भवती आहे. ही गोष्ट मला 1 महिन्यानंतर कळाली आणि माहीत झाल्यावर माझं मन आनंदाने भरून गेलं. मी ही बातमी सांगायला घरी आले होते. मला माहीत होतं की ही बातमी ऐकून कुणालही खूप खुश होईल आणि आमच्यातला गैरसमज दूर होईल. जेव्हा मी घरात येऊ लागले तेव्हा मी कुणालचा आणि प्रियाचा हसण्याचा आवाज ऐकला. त्या क्षणी तुम्ही सगळे बसून कुणाल आणि प्रियाच्या लग्नाची चर्चा करत होतात. मी प्रियाला बोलताना ऐकलं, लवकर घटस्फोट दे, मग आपण लग्न करूया. कुणाल हसत म्हणाला, लग्न कुठे रजिस्टर केलं होतं? जो घटस्फोट द्यावा लागेल. लग्न तर देवळात साध्या पद्धतीने झालं. त्यामुळे आपल्या लग्नात कोणताच अडथळा येणार नाही. आणि हो, ही माझ्याकडून झालेली मोठी चूक होती, जी मी पहिल्यांदा तुझ्याशी लग्नाला नाही म्हणालो आणि त्या कॅरेक्टरलेस मुलीसोबत लग्न केलं. कुणालचे हे शब्द ऐकून मी गपचूप हळूच मागे वळून तिथून निघून गेली. तिच्या हृदयात धडधड सुरू होती. यावर शारदाताई म्हणाल्या, पण तुला एकदा तरी ही गोष्ट सांगायला हवी होती. नंदिनीने शांतपणे उत्तर दिले, जर मी ही गोष्ट सांगितली असती तर कुणाल माझ्या मुलीला दुसऱ्याचं पाप म्हणाला असता. मी त्याला काय सांगितलं असतं? कुठपर्यंत त्याला माझ्या पवित्रतेबद्दल विश्वास देत राहू. आणि तसंही एकदा विश्वास तुटला की पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण असतं. म्हणूनच मी पुन्हा कधीही पाठीमागे वळून पाहिलं नाही. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी निघून गेली. तिच्या वडिलांच्या कंपनीत काम करून हळूहळू 5 वर्षात इथपर्यंत पोहोचले. कारण मला माझ्या मुलीला ते गरिबीतले दिवस कधीही द्यायचे नव्हते, ज्या गरिबीत मी स्वतः वाढले. हे ऐकून शारदाताईंचे पाण्याने भरलेले डोळे लाजेने खाली झाले. हॉलमध्ये काही वेळ शांतता पसरली. शारदाताई मृदू आवाजात म्हणाल्या, नंदिनी, एकदा माझ्या नातीला भेटून तिला गळ्याशी लावायचं आहे. त्यानंतर तुला माझं तोंड पुन्हा कधीही दाखवणार नाही. नंदिनीने हो म्हणून मान हलवली. मग शारदाताई पिहूजवळ गेल्या. तिला घट्ट कवटाळून रडू लागल्या. थोड्या वेळानंतर डोळ्यातलं पाणी पुसून त्या तिथून जाऊ लागल्या. पिहू म्हणाली, बाय, उद्या पुन्हा खेळायला या. नंदिनी काहीतरी विचार करत होती. तिने पाठीमागून आवाज दिला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कायमचं इथे राहू शकता आणि पिहूची काळजी घेऊ शकता, पण तुम्ही पिहूला कधीही सांगणार नाही की तुम्ही तिच्या आजी आहात.
कारण मला माझा भूतकाळ माझ्या मुलीला सांगायचा नाही. हे ऐकून शारदाताईंनी हात जोडून मान हलवली. तेव्हा नंदिनीने रमाला आवाज देऊन सांगितलं, रमा, माईंना वरच्या खोलीत घेऊन जा आणि त्यांना चांगली साडी दे. आजपासून त्या इथेच राहून पिहूची काळजी घेतील. हे पाहून शारदाताई मनात विचार करू लागल्या, मी नंदिनीबरोबर किती वाईट केलं. ती मला घरातून धक्के देऊन बाहेरही काढू शकत होती, पण नंदिनीने मला माफ केलं. खरंच तिचं मन खूप मोठं आहे. माझ्या मुलापेक्षा तर कितीतरी पटीने माझी सून चांगली आहे आणि मी तिला ओळखू शकले नाही. लोक खरंच म्हणतात, श्रीमंत किंवा गरीब असण्याचं महत्त्व नाही, माणसाला मनानं श्रीमंत असायला हवं. असा विचार करून शारदाताई रमाबरोबर खोलीत निघून गेल्या आणि आपल्या सुनेबरोबर आणि नातीबरोबर आनंदाने राहू लागल्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कृपया कथेला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.